इथं 30 लाख झाडं कुठं लावले ते एकदा इथल्या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी जाहीर करावं की 30 लाख झाडं बीड जिल्ह्यामध्ये कुठे आहेत। आता एवढ्या कडक उन्हामध्ये आम्ही इथं बसलेलो, अजून मार्च सुरू व्हायचा आहे। मार्चच्या अगोदरच एवढा तीव्र उन्हाळा इथं जाणवतो आणि अशा अवर्षणग्रस्त भागाची ही चेष्टा मस्करी प्रशासन आणि इथले नेते करतायत। कारण 30 लाख झाडांचा प्रश्न नाही, तर त्या 30 लाख झाडांसाठी 42 कोटी रुपये हे मातीमध्ये मिसळलेले आहेत, मातीत गेलेले आहेत। याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की इथल्या पुढाऱ्यांना झाडं पोसायची नाही, झाडं मोठी करायची नाही, तर भ्रष्टाचारी मोठी करायचे आहेत आणि भ्रष्टाचार मोठा करण्यासाठी झाडांच्या आडून हे पैशांचा धुराळा करतायत आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करतायत। हे याच्यावरून दिसून येतं आहे। ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी आज या ठिकाणी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व वृक्षप्रेमी मंडळी या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आणि ही बाब शासनाच्या आणि जनतेच्या निदर्शनास यावी आणि यापुढे आपल्याला भ्रष्टाचारी लोक पाहिजेत की आपल्याला जगवणारा निसर्ग पाहिजे, याचं उत्तर इथल्या समाज व्यवस्थेनं दिलं पाहिजे, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि करीत आहोत। तर लोकांनो हुशार व्हा, येणारा काळ हा कठीण आहे। या ठिकाणी हे जे भ्रष्टाचार करणारे लाखो करोडो रुपये उधळणारे पुढारी आहेत, ज्यावेळेस हा देश संकटात येईल, ज्यावेळेस इथली शेती संकटात येईल, तेव्हा हे विदेशात एखाद्या बेटावरती पळून जातील आणि आपल्यासारख्या माणसांना इथं तडपडून मरावं लागेल। आणि म्हणून आपल्याला शेवटी निसर्गासाठी आणि निसर्गासोबत जगायचं आहे आणि म्हणून त्यासाठी झाडं आणि इथलं पर्यावरण सुरक्षित राहिलं पाहिजे, ही आपली सर्वांची इच्छा आहे, हा सर्वांचा आपला प्रयत्न आहे। आणि आपल्या प्रयत्नाला हे शासन पाठिंबा न देता आपल्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी आणि खोटेपणा पुढे करून आपल्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी करोडो रुपयांचा या ठिकाणी गैरव्यवहार होतो आहे। हा गैरव्यवहार याची चौकशी शासनानं केली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। धन्यवाद।